नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, न्याय व्यवस्थेमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार बोकळलाय का? अगदी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश निलंबित करण्याची वेळ आलेली आहे। हायकोर्टाला हे पाऊल उचलावं लागलं की या लोकांच्या खूपच तक्रारी आल्यात, यांच्यावरती कारवाईच करावी लागेल। म्हणजे आज न्याय व्यवस्थेवरती आपला विश्वास आहे आणि न्यायपालिकाच फक्त न्याय देऊ शकते असं एकंदरीत आपल्याला झालेलं आहे। म्हणजे जर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नसेल तर त्याला न्यायालयाकडूनच न्याय मिळतो, परंतु ती न्यायपालिका देखील न्यायाच्या पलीकडे गेली का? त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्ट लोक आलेत की काय? असंच काहीशे हे जे एक दोन उदाहरणं आहेत, या उदाहरणावरून आपल्याला दिसतंय की मुंबई हायकोर्ट जे आहे आपलं, हायकोर्टाच्या आदेशाने 2 न्यायाधीश महोदयांना निलंबित करण्यात आलेलं आहे आणि त्यांना 1 ऑक्टोबर पासून पदभार सोडण्यास सांगितलेलं आहे। तर चला, काय कहाणी आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेऊया। आपण जर संपूर्ण व्हिडिओ पाहिला तरच आपल्याला कळेल की नेमकं प्रकरण काय आहे। तर चला, चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये जिथं जिथं अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडणारे काही सामाजिक कार्यकर्ते असतात। तसंच पोलीस प्रशासन असतं जिथं अन्याय होईल त्या अन्यायावरती कारवाई करण्याचं काम हे पोलीस प्रशासनाचं आहे। परंतु जिथं पोलीस प्रशासन सुद्धा न्याय देऊ शकत नाही, पोलीस प्रशासन देखील पुढाऱ्याच्या हातचं बाहुलं झाले आणि ते न्याय देऊ शकत नाही, मग शेवटचा पर्याय माणसाकडे राहतो, तो म्हणजे न्यायपालिका, न्याय व्यवस्था। म्हणजे आमची तक्रार जर पोलीस स्टेशनला पोलिसांनी नाही नोंदवून घेतली तर त्याला पर्याय म्हणून आम्हाला न्यायालयात जावं लागतं आणि जेव्हा आम्ही न्यायालयामध्ये जातो तेव्हा ती तक्रार रीतसरपणे नोंदवून घ्या असा आदेश न्यायालय करत असतं। म्हणजे शेवटचा मार्ग हा न्यायालय आहे। तालुका न्यायालय असेल, जिल्हा सत्र न्यायालय असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, अगदी राष्ट्रपतीकडे देखील न्याय मागणं कठीण झालेलं आहे। म्हणजे तिथं देखील पक्षाची माणसं बसलेली असतात, परंतु न्यायाधीशांच्या ज्या निवडी होतात किंवा न्यायालय जे आहे हेच एकमेव न्याय देण्याच्या प्रक्रियेतून असतं। न्याय देण्याचं काम हे न्यायालयाचं असतं। आता त्याच न्यायालयावरती जर लोकांनी शंका घेणं उपस्थित केलं तर मात्र अवघड परिस्थिती होईल का नाही? आता आपण फक्त ऐकलं होतं न्यायालय देखील मॅनेज होतं, हे फक्त ऐकलं होतं, परंतु पाहिलं कोणी नव्हतं। याच्या अगोदर देखील काही न्यायालय आहेत त्यांच्यावरती कारवाई झालेली होती, परंतु ती अशी हायकोर्टापर्यंत, सुप्रीम कोर्टापर्यंत सदर प्रकरण गेलेली नव्हती। आता अशीच काहीशी घटना बघा, सातारा जिल्ह्याचे जे जिल्हा सत्र न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत धनंजय निकम म्हणून, आणि पालघर जिल्ह्याचे सत्र न्यायाधीश इरफान शेख, या दोघांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलेला आहे। आणि हे कोणी बडतर्फ केलेलं आहे? ह्यांना सेवेतून काढण्याचा अधिकार सरकारला नाही, म्हणजे केंद्राला बी नाही आणि राज्याला बी नाही। ह्यांच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार हा मुंबई हायकोर्ट किंवा तालुका न्यायालय असेल तर हायकोर्टाची एक समिती असते जिल्ह्याला, 5 जिल्ह्याची, त्यांना अधिकार असतो, किंवा हायकोर्टावरती कारवाई करायची असेल तर तो अधिकार हा सुप्रीम कोर्टाला असतो। आता असंच झालेलं आहे। हे 2 जे न्यायाधीश आहेत धनंजय निकम आणि इरफान शेख, या दोघांना 1 तारखेपासून म्हणजे 1 ऑक्टोबर पासून पदमुक्त केलेलं आहे। मग असं घडलं काय की या लोकांनी काय केलं त्यामुळे त्यांना सेवेतून जावं लागलं? आता हे धनंजय निकम जे आहेत या महोदयांनी आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी 5 लाखाची लाच मागितली, म्हणजे असा त्यांच्यावरती आरोप आहे। आता सदर आरोपी जो आहे तो आरोपी
अटकपूर्व जामिनासाठी आधी त्याने जिल्हा सत्र न्यायालय म्हणजे धनंजय निकम यांच्याकडे अर्ज केला होता. धनंजय निकम यांनी त्याला दिलासा दिलेला नाही. त्यानंतर तो हायकोर्टामध्ये गेला. हायकोर्टाने देखील त्याला जामीन दिलेला नाही. त्यानंतर तो सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील त्याला दिलासा दिला नाही. त्यानंतर मात्र जे सत्र न्यायालय आहे, सत्र न्यायालयाच्या काही व्यक्तींनी त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याला सांगितले की तुला आम्ही जामीन मिळवून देऊ, परंतु साहेबांचे असं म्हणणं आहे 5 लाख रुपये हवे. मग बघा, ह्याची तक्रार त्याने हायकोर्टाकडे केली की मी रीतसर जामीन मागत असताना मला जामीन नाही दिला आणि पैसे देऊन मला जामीन मागण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे त्या हायकोर्टाने याची गांभीर्याने दखल घेतली आणि बघा, या धनंजय निकम म्हणजे जिल्हा सत्र न्यायाधीश यांना पदमुक्त करण्याचं फरमान धाडलं. म्हणजे हे लोक काय कामाची नाहीत. पैसे घेऊन जर अशा पद्धतीनं न्यायालय जर बदनाम होत असेल तर अशा व्यक्तींना सेवेमध्ये ठेवून काय करायचंय. म्हणून त्या न्यायालयानं, हायकोर्टानं सदर न्यायाधीश निकम, धनंजय निकम यांना सेवेतूनच बडतर्फ केलेला आहे. तर दुसरीकडे अशीच एक घटना घडलेली आहे. आता हे दुसरीकडे म्हणजे पालघर जिल्ह्याचे न्यायाधीश आहेत. पालघर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश इरफान शेख यांनी देखील, यांच्यावरती देखील अशाच प्रकारचे आरोप होते. आता ह्यांची चौकशी समिती नेमली होती आणि त्या चौकशी समितीने चौकशी केलेली आहे आणि तो चौकशी अहवाल हायकोर्टाकडे गेला आणि हायकोर्टाने देखील तात्काळ त्याच्यावरती निलंबनाची कारवाई केलेली आहे. म्हणजे निलंबनच नसतं, नाही तर सेवेतनं तुम्ही घरी जावा अशी कारवाई केलेली. आता ह्यांच्यावरती कारवाई का केली? आता हे महोदय मुंबईतील बिलार्ड पियर न्यायालयामध्ये दंड अधिकारी म्हणून कार्यरत होते. आता ते कार्यरत असताना अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्ह्यांची प्रकरणे सुनावण्यासाठी होते. त्यावेळी कारवाई दरम्यान जप्त केलेला आणि मुद्देमाल जो असतो जप्त केलेला, तो न्यायालयात सादर केलेला अंमली पदार्थ ते तस्करी करत होते. म्हणजे न्यायालयात जो जप्त केलेला माल आपला न्यायालयात आणून ठेवतात ना पोलिस, तर त्या मालाची तस्करी करत होते. म्हणजे परस्पर ते विकून टाकायचे परत मालच. म्हणजे किती भयानक आहे. कोर्ट म्हणजे 1.5-2 लाख रुपये पगार आहे अशा लोकांना. म्हणजे मी जे म्हणतो का, शिक्षण झालेला माणूस सगळ्यात क्राईम माइंडेड असतो. म्हणजे त्याचं जे मेंटॅलिटी असते ही नेहमी क्राईमच्या दिशेने असते शिक्षण झालेल्या माणसाची. तसंच आता हे न्यायाधीश महोदय देखील आहेत. आणि त्याहून दुसरं असं की हे स्वतः एका पार्टीला उपस्थित होते असल्या, म्हणजे अंमली पदार्थाची जी पार्टी होती या पार्टीमध्ये हे स्वतः उपस्थित होते न्यायालय महोदय. म्हणजे किती डेंजर आहे. कार्डिलियाच्या क्रूजवरील पार्टीत शेख हे उपस्थित होते. इम्रान शेख हे म्हणजे स्वतः त्या पार्टीमध्ये उपस्थित, तिथं सुद्धा जाऊन त्यांनी त्या अंमली पदार्थाचं सेवन केलं. आता त्यानंतर बघा, तिथं जेव्हा अंमली पदार्थ अधिकाऱ्यांची धाड पडली, आता हे जिल्हा सत्र न्यायालय आहे म्हणून त्या अंमली पदार्थाच्या जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी या न्यायालयाला व्यवस्थित तिथून बाहेर काढलं आणि त्यांना सोडून दिलं. आता हे सोडून दिल्यानंतर मात्र तिथं असणाऱ्या लोकांनी त्याचं चित्रीकरण केलेलं होतं आणि त्या चित्रीकरणाच्या आधारे याचिका दाखल केली हायकोर्टामध्ये. आणि या सगळ्या गोष्टीची शहानिशा करून हायकोर्टाने ते सगळं चित्रीकरण पाहिलं आणि या शेख महोदयांना, म्हणजे हे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहणारे, यांना सेवेतूनच 1 तारखेपासून बडतर्फ करून टाकलं हायकोर्टाने. आता हे जर अशी लोक जर पार्ट्या करत असतील संध्याकाळी, अरे घरी करा ना पार्ट्या. 4 चौघामध्ये जाऊन तुम्ही न्यायाधीश आहात, न्यायाधीश महोदय आहात, तुम्ही काय लोकांना काय देणार आहे तुम्ही? म्हणजे न्यायालय कसं बदनाम होतंय. म्हणजे अशा काही लोकांमुळं न्यायालयाची प्रतिमा किती मलिन होते. आज आम्ही सर्वसामान्य माणसं फक्त आणि फक्त न्यायालयावरतीच विश्वास ठेवतो. आम्हाला पोलिसांनी जर नाही न्याय दिला तर आम्ही फक्त न्यायालयावरती विश्वास असतो आमचा. आणि त्याच जर न्यायालयाचे जज जर अशा पद्धतीनं वागत असतील तर आम्ही काय म्हणावं या गोष्टीला.
म्हणजे हे धनंजय निकम बी असेच, इम्रान शेख हे बी असं. मग आता हे जेच महोदय आपले पदार्थाच्या पार्टीला जात आहेत, तिथं पार्टी करतायत, पोलिसांची धाड पडल्यावरती, तिथं अंमली पदार्थाच्या अधिकाऱ्यांची धाड पडल्यावर हे न्यायाधीश आहे कळल्यावरती त्या न्यायाधीशांना सोयीस्कर असं बाहेर काढलं जाते. म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी बाहेर काढलं त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, त्यांना सुद्धा सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे. म्हणजे एकट्या ह्या न्यायालयाला बडतर्फ करून चालणार नाही, तर त्या अधिकाऱ्यांना देखील बडतर्फ केलं पाहिजे. तेव्हाच ही व्यवस्था कुठंतरी सुधारेल. म्हणजे महाराष्ट्रातली सरकारी व्यवस्था एवढी सडलेली आहे की ती व्यवस्था सुधारायची जर असेल तर चूक करणाऱ्या अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला सेवेतूनच बडतर्फ केलं पाहिजे, त्याला कायमचा घरी लावला पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही एखाद्या व्यक्तीने जर गुन्हा केला, त्याच्यावरती गुन्हे दाखल करता, त्याला जेलमध्ये टाकता शिक्षा म्हणून, मग ह्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी जर गुन्हा केला तर त्यांना का तुम्ही कायमचं घरी पाठवत नाही किंवा जेलमध्ये पाठवत नाही? म्हणजे त्याची पाठराखण हे सरकारी अधिकारी करत असतात आणि याच्यामुळेच ही गुन्हेगारीकरण पोलीस प्रशासन असेल किंवा सरकारी कर्मचारी असतील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आपल्याला एकंदरीत दिसतंय. आता हे 2 जजेस जरी निलंबित झाले असले तरी देखील ह्या जजेसला एका बाहेर काढणारे ते कर्मचारी देखील सेवेतून निलंबित व्हायला पाहिजे. तर बघा, ही न्यायपालिका आहे. न्यायपालिकेमधला जरी न्यायपालिकेतला सुद्धा हा भ्रष्टाचार सुधारला पाहिजे. न्यायपालिकेतला भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. न्यायालयाने जे खटल्यांचे निकाल दिले जातात ह्याच्यावरती देखील टीका नव्हे तर टिप्पणी केली पाहिजे. आणि जर चुकीचा निकाल कोणी देत असेल, अधिकाराचा गैरवापर, तर त्याच्यावरती देखील कारवाई करायला पाहिजे. तरच लोकांचा पुन्हा न्यायपालिकेवरती देखील विश्वास बसेल. अन्यथा लोकांना देखील असंच वाटेल 5-10 लाख रुपये दिले की आपला जामीन होतोय, जाऊ दे मरू दे. म्हणजे ही व्यवस्था, ही वेळ लोकांवरती येऊ नये असंच काहीसं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं. आज एवढंच. कॅमेरामन अनिकेतसह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर.